बाबूराव 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 बाबूराव। आपण ऑर्डर घेता बाहेरच्या? कोण बोलताय आपण सर? कोल्हापूरचे आमचे काही लोक आहेत, त्यांना इकडचा स्वाद मिळावा, मराठी स्वाद मिळावा यासाठी करता येईल ना? तांबडा पांढरा आणि असं ते सॉलिड व्हायला पाहिजे. होईल की सर? काय आपलं प्रोसिजर काय आहे? आपण कधी किती लोकांसाठी पाहिजे, काय विषय आहे? साधारण 12-15 लोक आपले होऊ शकते. हो हो होईल ना. व्हेज मध्ये काय? व्हेज मध्ये काय भरली वांगी वगैरे असं काहीतरी देता येईल मेन्यू. भरलेलं काय नको आहे? नंबर देऊ का? हे जे आपलं बघतात त्यांच्याशी जरा बोलला तर बरं राहील. आपण कोण? मी मिलिंद होळणकर बोलतोय. हा, तुमच्याशी तुमचाच नंबर दिलाय मला. हो बरोबर आहे. व्हेज मध्ये काय आपल्याला? शाकाहारी आपल्याला नॉनव्हेज बनवायचं आहे. हॅलो, बरोबर. मग मी तेच सांगतो साहेब की मी आता एका मीटिंग मध्ये बँकेत आहे. तुम्ही बँकेत आहे सर्व्हिसला? हॅलो साहेब, हॉटेल आहे ना तुमचं? ऑर्डर द्यायची होती हो. काहीतरी घोटाळा झालाय काहीतरी तुमचा. तुम्हाला काय माहिती पाहिजे सांगा ना साहेब. हा, हॉटेल म्हणजे ऑर्डर बद्दल बोला. काय काय आहे आपल्याकडं? काय व्हेज मध्ये भरली वांगी, मटकीची उसळ वगैरे असं काही करता येईल आपल्याला? भाकरी, चपाती? नको शाकाहारी आपल्याला नॉनव्हेज बनवायचं आहे. नॉनव्हेज मध्ये त्याला मस्त कोल्हापुरी शाकाहारी फील आला पाहिजे. हा येणार ना साहेब. नॉनव्हेज मध्ये काय काय आहे? नॉनव्हेज मध्ये मटन फ्राय आहे, मटन मसाला आहे. बर. गावठी कोंबड्याचा रस्सा करता येईल. बर. नाही पण ते शाकाहारी होणार ना? हे कसं शाकाहारी होईल? हा, हे कसं शाकाहारी होईल? मटन कसं शाकाहारी होईल? अहो, तुमचं नाव ऐकलंय भरपूर. होय कसं होईल म्हणजे काय? नाही, हा, मटन, चिकन आणि शाकाहारी असं वेगवेगळा मेन्यू पाहिजे ना तुम्हाला? हो. मग एवढे कन्फ्युज का झालाय? नाही मी नाही कन्फ्युज झालेलो, तुम्ही कन्फ्युज करताय मला. का बरं? तुम्ही गोंधळून झालाय की? नाही हो, नाही गोंधळून नाही चाललेलो. मग तुम्ही ऑर्डर मध्ये काय ते सांगायला तयार नाही नीट. अहो सांगतो ना तुम्हाला. मटन मध्ये आपल्याकडे 4-5 प्रकार देता येतील. मटकीची उसळ आहे काय मटन मध्ये? मटन मध्ये मटकीची उसळ कशी असेल? नाही मटन मध्ये नव्हे, हॉटेल मध्ये म्हणतोय मी. हो आहे ना. मग दोन्ही प्रकारचे जेवण मिळू शकतात? मिळणार. म्हणजे शाकाहारी आणि व्हेजिटेरियन पण मिळणार? शाकाहारी आणि व्हेजिटेरियन नाही हो, मग शाकाहारी आणि मांसाहारी मिळणार. अहो, म्हणजे ते नॉनव्हेज झालं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं पाहिजे ना साहेब तुम्हाला? आम्हाला शाकाहारी पाहिजे हो. शाकाहारी पण मिळणार की साहेब? हा, म्हणजे ते नॉनव्हेज जे आहे ते आम्हाला मस्तपैकी शाकाहारी वाटलं पाहिजे चांगलं. नॉनव्हेज शाकाहारी कसं वाटेल? आहे ना. त्याला कोल्हापुरी कसं म्हणायचं? नॉनव्हेज शाकाहारी वाटायला लागलं की पुणेरी झालं साहेब. अहो, पुणेरी नको आम्हाला, कोल्हापुरी पाहिजे. कोल्हापुरीच देणार. अहो, मग तुम्ही साहेब एवढं कन्फ्युज का करायला? मला पण स्वतः पण कन्फ्युज झालाय, तुम्ही स्वतःला पण कन्फ्युज करलाय, मला पण कन्फ्युज करायला. अहो नाही हो साहेब. तुम्ही मग घोळाटा बोला की साहेब. घोळाटा काहीतरी, घोटाळा काहीतरी तुम्ही करायला लागलाय हो. नाही. तुम्ही बँकेत आहे काय आता? झालो हो, म्हणजे बँकेत होतो, काम झालं माझं. हा, मग तुम्ही भेटणार कधी आम्हाला तिथं? काय तुम्ही सांगा कधी भेटायचं? कोथरूडला कोण असते? कोथरूडला मीच असते. राहायला नाही, आपलं हॉटेल आहे तिथं मीच असते. हॉटेल आहे? हॉटेल आहे? होय. कुठं? हॅलो, हा बोला की. बँकेत आहे म्हटलं ना तुम्ही? बँकेत नाही हो साहेब. बँकेत मी कामासाठी आलो होतो. माझं काम झालं. माझं पुण्यात आपली बरीच हॉटेल आहेत. अहो, बरीच नको आहेत आपल्याला. 20 लोक फक्त जेवण. तुम्हाला कोल्हापुरी जेवण पाहिजे ते आहे आपल्याकडे. अहो, मग एवढं चिडायला काय झालंय तुम्हाला? बाबूराव बोलतोय. बोला साहेब. मी फॅन आहे ऍक्च्युली. काय म्हणताय? तुमची ती क्लिक मी ऐकली होती, ती मोटरसायकल वाली. ओके. हा, आणि सगळ्यांना तुम्ही खूप आवडता. मला एकदा भेटायला आवडेल तुम्हाला. अरे वा, नक्की. तांबडा पांढरा खाण्यासाठी नक्की येणार. मजा आणली उलट. दिवस चांगला गेला माझा. पुष्कर श्रोत्रींनी दिलेला तुमचा नंबर. तुमच्यामुळे खूप लोकांच्या आयुष्यातले त्रास कमी झाले.